12वीच्या पहिल्याच पेपरला 42 गैरप्रकार, सर्वाधिक 27 प्रकरणं छत्रपती संभाजीनगर विभागात। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या दिवशीच्या गैरमार्ग प्रकरणांमध्ये घट। नागपुरात वेळेवर एका ठिकाणचं 12वीचं परीक्षा केंद्र बदललं। केंद्र बदलल्यानं पालकांचा रोष, 160 विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ। ठवरे कॉलेजमधील घटना। कॉपी बहाद्दरांवर बोर्डाची करडी नजर, सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। आरटीई प्रवेश नाकारल्यास कारवाई, शिक्षण आयुक्तांचा शाळांना इशारा। यंदा प्रवेश प्रक्रियेतील शाळांची संख्या घटली, मात्र जागा वाढल्या। कर वसुलीचं उद्दिष्ट गाठण्यात नागपूर महापालिकेला अपयश, अजूनही 234 कोटी 53 लाख रुपयांची थकबाकी। आर्थिक संकटामुळे पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते, देखभाल आणि स्वच्छतेच्या कामावर परिणाम। सोयाबीनबाबत राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, नाफेडला राज्य सरकारनं आग्रह केला पाहिजे, हट्ट धरला पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। सरकारी खरेदी बंद झाल्यानं राज्यभरातील बाजारात सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात पडले। नाफेडकडून 4892 रुपयांना खरेदी, तर नागपूर मार्केटमध्ये सोयाबीनचा दर 3500 रुपये क्विंटलवर। सरकारनं खुल्या बाजारातून सोयाबीन खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र बंद केल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका। धाराशिवमध्ये 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन घरात पडून खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडच्या नायगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे कल, तालुक्यात पारंपरिक पिकासह मिरचीची सर्वाधिक लागवड। नाशिकच्या कसमादे भागात शेवग्याची मोठ्या प्रमाणावर लागवड, बाजारात मागणी वाढल्यानं शेतकऱ्यांचा शेवग्याच्या उत्पादनाकडे कल। उन्हाळी कांद्याच्या विलंबामुळे दरात वाढ, 20 ते 25 रुपये प्रति किलोनं होणाऱ्या कांद्याचा दर 25 ते 32 रुपयांवर। कोबीला भाव नसल्यानं नाशिकच्या येवल्यात शेतकरी चिंतेत, कोबीच्या शेतात शेतकऱ्यानं शेळ्या आणि मेंढ्या सोडल्या। नांदेडमधील कंधार तालुक्यात ज्वारी पिकावर चिकटा, मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला। फुलवळ, गौळ, सगमवाडी आणि बाबुळगाव परिसरात ज्वारीचं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं उत्पादन। लागवडीचा देखील खर्च निघत नसल्यानं 15 एकर पेरूची बाग तोडली। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात पेरू उत्पादक शेतकरी चिंतेत, अरुण देशमुख असं पेरू उत्पादक शेतकऱ्याचं नाव। रत्नागिरीत काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो 10 रुपये अनुदान मिळणार। महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून 485 शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले। जायकवाडी धरणाचा जलसाठा 76%वर, उन्हाळा सुरू होताच बाष्पीभवनाला सुरुवात। डिसेंबरपर्यंत पिण्यासाठी आणि उद्योगासाठी पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यातील येल्लापूर गावावर पाणी संकट, पाणी टंचाईमुळे गावकरी गाव सोडण्याच्या तयारीत। ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी। लातूरमधील महाराणा प्रताप नगरची पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करा, पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांची मागणी। अनेक महिन्यांपासून काम बंद असल्यानं नागरिक आक्रमक। हिंगोली तालुक्यातील बोराळा शिवारात जलसंपदा विभागाच्या वतीनं 15 हेक्टरमध्ये साठवण तलावाचं काम सुरू, मात्र दर्जाहीन काम होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी काम थांबवलं। साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील तडवाळे गावातील खंडोबा मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न। मार्तंड देवस्थान जेजुरीच्या विश्वस्त आणि जयरामस्वामी वडगावचे मठाधिपती यांच्या हस्ते कलशारोहण, मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची हजेरी। रत्नागिरीत माजी आमदार वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा नाईकांची एसीबी चौकशी संपली। तब्बल 6.5 तास एसीबीकडून चौकशी, दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होती चौकशी। संपत्तीच्या अनुषंगानं कागदपत्र सादर केली। कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत विसर्जन करणार नाही, चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचा निर्णय। कांदिवलीतील हिंदुस्थान नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। मंत्रिमंडळाच्या बैठकीत माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरून घमासान, हिंदू विरोधी अधिकाऱ्यांकडून भोंग्यासाठी एक न्याय आणि हिंदूंच्या सणांसाठी वेगळा न्याय दिला जात असल्याची आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार अपयशी ठरलंय, माघी गणेशोत्सवातल्या विसर्जनावरून उडालेल्या गोंधळाबाबत आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही। अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक, आदिती तटकरे जिल्हाधिकारी उपस्थित होते। बैठकीत आमदारांना बोलावलंच नव्हतं, रायगड जिल्ह्यातील 2 मंत्र्यांनाच बैठकीला निमंत्रण, अजित पवारांची स्पष्टोक्ती। रायगडावरील कार्यक्रमाला गेल्यानं बैठकीला उपस्थित राहिलो नाही, बैठकीला जाणार नसल्याची आधीच कल्पना दिली होती। आमदार भरत गोगावलेंची माहिती। नाशिक रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाही म्हणून केवळ मंत्र्यांना निमंत्रण, ही पालकमंत्र्यांची बैठक नव्हती।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया. बैठक कशासाठी होती माहित नाही. बैठकीबद्दल कोणतीही माहिती नाही. भरत गोगावले पालकमंत्री व्हावेत हीच आमची मागणी. आमदार महेंद्र दळवींची TV9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी विनंती केली. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून योगेश कदमांची प्रतिक्रिया. पालकमंत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील. त्यांनी नाशिक रायगडची बैठक घेण्यास सांगितलंय. अजित पवारांची माहिती. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेजिया खान यांच्या दौऱ्यानंतर अकोला पोलीस ऍक्शन मोडवर. पातूरच्या शाळेतील शिक्षिकेच्या तक्रारीवरून संस्थाचालक सय्यद कमरुद्दीन सय्यद इस्माईल यांच्या विरोधात गुन्हा दाखल. गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत एक पोलीस जवान शहीद. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त. शहीद जवानाच्या कुटुंबाला शासनाकडून 2 कोटींची मदत. जळगावच्या पारोळा तालुक्यातील 4 शेतकऱ्यांचा भूसंपादनाचा मोबदला देण्यास टाळाटाळ. महामार्गाचे प्रकल्प संचालकांची खुर्ची आणि संगणक जप्तीची कारवाई. न्यायालयाकडून मोबदला देण्याचे आदेश. धुळे महापालिकेच्या मराठी शाळेची अत्यंत दयनीय अवस्था. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी शाळांची संख्या 60 वरून 19 वर. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नांदेडच्या पालिका शाळेत अपुऱ्या वर्गखोल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षण होत असल्याची पालकांची तक्रार. 2 सत्रात शाळा सुरू करण्याची मागणी. शिर्डीत पोलीस प्रशासनाविरोधात स्थानिक आक्रमक. दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांविरोधात ग्रामस्थांचा रोष. गुन्हेगारी मोडीत काढा अन्यथा पोलीस ठाण्याला टाळं ठोकण्याचा इशारा. खंडाळा शिरवळ ते साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण लोणंद नगरपंचायतीनं हटवलं. अतिक्रमण हटवा मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान. वाशिम नगर परिषदेला रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम. लवकरात लवकर रिक्त पदं भरण्याची नागरिकांची मागणी. औंढा नागनाथ तालुक्यातील जलाल दाभा ते निशाणा पांदण रस्ता खुला करा. परिसरातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे निवेदन देत मागणी. नांदेडच्या लोहा तालुक्यातील घोटका शिवारात मगर आढळली. 1.5 वर्षाच्या नर जातीच्या मगरीचं वनविभागाकडून रेस्क्यू. नंदुरबारमध्ये गेल्या 9 वर्षांपासून 2 यमनच्या नागरिकांचं बेकायदा वास्तव्य. व्हिसा नसताना मदरशात बेकायदा वास्तव्य केल्याचं उघड. अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चौकशी सुरू. धुळ्याच्या वरखेडी शिवारात डंपरची दुचाकी स्वाराला धडक. एकाचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. परभणीच्या पूर्णा शहरात रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू. नागरिकांची तारांबळ. प्रशासनाला दखल घेण्याची नागरिकांची मागणी. परभणी शहरातील रस्त्यांची दुरवस्था. प्रवास करताना नागरिकांची कसरत. लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांकडून मागणी. नागपूरच्या कुख्यात चोरट्यांच्या टोळीकडून महिला पोलिसाच्या बंद घरात चोरी. सोन्या चांदीच्या दागिन्यासह मुद्देमाल हस्तगत. 2घांना अटक. 1 फरार. पोलिसांकडून शोध सुरू. लातूर औसा महामार्गावर सोयाबीनची वाहतूक करणारा टेम्पो पलटला. 5 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. शॉकअप तुटल्यानं अपघात. अंबरनाथ MIDC रोडवर मद्यधुंद तरुणांचा राडा. नशेबाजांकडून तरुणाला बेदम मारहाण आणि शिवीगाळ. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उल्हासनगरमधील कॅम्प 3 मध्ये दुचाकी खड्ड्यात पडली. घटना CCTVत कैद. महिलेच्या डोक्याला आणि हाताला इजा.